आणि नमस्ते मित्रांनो, फायनली आपण आलोय वाकडा देवी मंदिराजवळ, ते माणगावमध्ये. आणि ॲक्च्युली खूप दिवसापासून म्हणजे जवळजवळ होळीपासून देवीची भेटीची वाट पाहत होतो की देवीला जायचं आहे, देवीला जायचं आहे. पण योग बनत नव्हता. आणि खरंच देवाच्या मनात, तिच्या मनात ज्यावेळेस येईल ना, तीच त्यावेळेसच बोलवणार आहे आपल्याला. आणि तिने आज मला बोलवलं आणि आज दर्शनाला आलोय. तर चला पूर्णपणे मंदिर फिरून पाहूया आपण वाकडाई मातेचं. चला तर. हे पाहू शकता मंदिर, मस्त सुंदर असं. ओके, आज जायला जागा कुठे? हा, या बाजूने आहे का? ओके, कदाचित छोटा दरवाजा आहे, इकडनं असावं. इकडे कडी लावलेली. हां, देवीची पालखी. ओम श्री गणेशाय नमो नमः. पहा किती सुंदर असं मंदिर, छान. वाव. आणि गणपती बाप्पा मोरया. एवढं सुंदर मंदिर आहे ना, खूप छान. आई वाकडाई देवीचं, आई मातोश्री. ते नारळ वगैरे आणले ना, आपण वाहून जाऊ आपण, नाही का? हां, शिवशंभो. आईचं एक, माझं आणि आईचं हे की नाही. नारळ आणला आपण. माऊलीचा उदय होते. ओम नमः शिवाय. शिवशंभो. शिव हर हर महादेव. पूर्णपणे गाभाऱ्याचं मंदिराचं दर्शन दाखवलं. पाहू शकता किती सुंदर असं ठिकाण वाकडा देवी. आणि माणगावात आल्यानंतर आहे ना मित्रांनो, एकदा तरी आई मातेला, जगदंबेला भेट द्यायला विसरू नका. खूप छान. आम्ही प्रदक्षिणा घातली नाही, कारण देवीजवळ पिंड आहे आणि बोर्ड लावलेला आहे की कृपया देवीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, कारण शंकराची पिंड असल्यामुळे अर्धी प्रदक्षिणाच होते. आणि पाहू शकता आपण खूप सुंदर असं वाकडाई देवीचं, आई मातेचं देवस्थान. आणि पहा, खूप असं सुंदर, म्हणजे मला खूप मनमोहक वाटलं. खूप छान आहे मंदिर. एक 5-10 मिनटं आपण बसूया मंदिरात. खरंच आईचा महिमा एवढा आगाध आहे ना, की खूप खूप वाट बघत होतो. खूप, आत्ता जाईल मग जाईल काय माहिती नाही मला, पण काय योग असेल ना, तर शेवटी आईने ज्यावेळेस बोलवायचं ना, त्यावेळेसच बोलवलं. पहा ना, त्यावेळेसच आपल्याला जावं लागतं. म्हणजे ना, कोणतंही काम आई जगदंबेनी हे वेळेतच ठरवलेले आहेत. त्या वेळेतच ते काम होतं. तर 5 मिनटं बसतो आणि मग आपण मंदिराचा परिसर बघूया, किती सुंदर आहे तो. ठीक आहे ना मित्रांनो. बघा, आपल्या कर्माच्या पुढं काहीच नाही. आणि खरंच मंदिरात जर किंवा भगवंताच्या दर्शनाला जायचं असेल ना, तर त्याला आहे ना काहीतरी पूर्वजन्माचं
पुण्यच मानावं लागेल, कारण देव आहे ना कोणालाच असं बोलवत नाही आहे. आणि खरंच आज म्हणजे एवढं सत्पण वाटलं ना देवीचं, की तिने तिला बोलवून घ्यायचं होतं, तिने बोलवून घेतलंच. आज म्हणजे सकाळीच घरातून उठलो ना, मानसिकता एवढी खराब झाली ना, कुठं जायचं मनच करत नव्हतं. पण तिकडं यायचं म्हणलं ना मंदिरामध्ये, तर एवढं मनाला असं वाटलं ना, कधी जाईन आणि कधी देवीचं दर्शन घेईन म्हणून. आणि खरंच देवी मनमोहक आहे. आता काय आख्यायिका आहे ती काय आपल्याला सांगता यायची नाही इथं, कारण मी पहिल्यांदा कोकणामध्ये पहिल्यांदाच आलो आहे आणि पहिल्यांदाच देवीच्या दर्शनाला आलो आहे. खूप लोक सांगायचे म्हणून आलो आहे. तर चला बघूया. आई मातेचा उदे उदे, वाकडाई देवीचे चांग भले. तर हे मंदिर आणि आजूबाजूचा, आणि खूप पारितोषिक मिळालेत या देवीचे याला, खूप छान असे. तर चला बाहेरचा गाभारा बघूया आपण. हे बघितलं असेल तुम्ही मंदिर आईचं, ठीक आहे. आणि हे आई मातोश्री बसलेली आहे. ओके, ठीक आहे. तर चला. आणि CCTV आहेत इथे बसवलेले, त्याच्यामुळे खूप प्रोटेक्शन, सिक्युरिटी महत्त्वाची आहे. चला तर जाऊया, बघूया आजूबाजूचा परिसर कसा आहे तो. काय होतं, आई माता येतो, वाकडाई देवी. परत मागायसाठी तर काही आलो नव्हतो, फक्त भेटायला आलो होतो. आणि नक्कीच अशीच आपली भेट वर्षानुवर्ष होऊ दे, एवढी अपेक्षा आहे. दरवाजा लावून घेतो. बघा हे सुंदर असं मंदिर, तुळशी वृंदावन आणि निसर्ग, एकदम असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर. आईचा कळस महत्त्वाचा. खूप छान. हा ब्लॉग मोठा होईल तरी पण पहा, कारण का तर या ब्लॉगमध्ये भक्ती भाव सर्व काही दडलेलं आहे. भक्तीशिवाय शक्ती नाही आहे, आणि शक्ती जर प्राप्त करायची असेल तर तुम्हाला भक्ती करणं गरजेचं आहे. पाहू शकता किती सुंदर आई मातेचं मंदिर आहे. ठीक आहे, बघा हा खूप छान असा लुक, वाकडाई मातेचं मंदिर. खूप छान. इकडे बघा पाण्याची टाकी वगैरे, भक्त निवासस्थान पण आहे, राहण्यासाठी पण लोकांना सोय केलेली आहे. किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये देवीचं मंदिर आहे. गाडी लावलेली, पाय पळत आहेत. चला चला तर मित्रांनो, फायनली वाकडाई देवीचं मंदिर आपण पाहिलं आहे आणि दर्शन घेतलं आहे. तर चला, असेच आपले नवनवीन ब्लॉग, सत्यकथा, संघर्ष पाहण्यासाठी आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला नक्कीच कशी वाटली देवीची भेट अवश्य कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय बाय.